आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत। आज आपण एक नवीन कॉलेज म्हणजे झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च हे नरेमधील कॉलेज आपण आज रिव्ह्यूसाठी घेतलेलं आहे। या कॉलेजबद्दल प्लेसमेंट, स्कॉलरशिप, कट ऑफ, इनटेक, कोणकोणत्या ब्रँचेस आहेत, प्लेसमेंट कसं आहे, सर्व काही आपण माहिती करून घेणार आहोत। स्कॉलरशिप भेटते की नाही भेटते, किंवा इनटेक किती आहे, कट ऑफ किती लागतो। खूप मुलं म्हणतात की ॲव्हरेज कॉलेज आहे, तर ॲव्हरेज कॉलेजचा कट ऑफ किती आहे, तर कमी, खूपच कमी लागतो तर किती कमी लागतो, तर सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। सर्वात पहिले कॉलेजचं पूर्ण नाव आहे झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च। ओके, आणि हे कॉलेजचा ॲड्रेस कुठे आहे, तर नरेमध्ये लोकेटेड असणारं कॉलेज आहे। अंडर ग्रॅज्युएट तुम्हाला जर तुमचं डिग्री झाली त्याच्यानंतर तुम्ही मास्टर करायचं असलं तरी पण या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे सीट्स। ओके, त्यानंतर बघूया हे कॉलेजमध्ये झालं तर या कॉलेजचा DTA कोड आहे 6298। ओके, 6298 हे तुमचा DTA कोड आहे। DTA कोडनुसार कॉलेज ओळखा। ओके, सर्वात मेन असतं DTA कोड। त्यानंतर सर्वात पहिले झालं आपण या कॉलेजचं इनटेक बघून घेऊ। तर या कॉलेजचं इनटेक जर बघायला झालं तर या कॉलेजमध्ये पूर्ण 11 ब्रँचेस आहेत बीटेकसाठी, आणि एमटेकसाठी वेगळ्या ब्रँचेस असतात। वेगळ्या ब्रँचेस आहेत त्या पण सांगतो कोणकोणत्या आहेत। तर सर्वात पहिला आज बघून घेऊ बीटेकसाठी कोणकोणते ब्रँचेस आहे। बीटेकसाठी बघूया AI डाटा सायन्स, AI अँड मशीन लर्निंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेज। ओके, ही एक नवीन चालू झालेली आहे आता ही ब्रँच अशी। खूप साऱ्या कॉलेजमध्ये ही ब्रँच एक रिजनल लँग्वेज म्हणून दिसत नाही तुम्हाला। त्याच्यानंतर इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ENTC, त्याला तुम्हाला जातं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग। त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड रोबोटिक्स अँड ऑटोमेशन। ओके, या अशा सर्व 11 ब्रँचेस या कॉलेजमध्ये आहे। तर त्या ब्रँचेसचा इंटेक किती आहे, तर या ब्रँचेसचं बघूया। AI अँड डाटा सायन्ससाठी 360चा इंटेक आहे। AI अँड मशीन लर्निंगसाठी 180, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60, तर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 360 सारख्या इतकं इंटेक आहे, म्हणून या कॉलेजचा कट ऑफ थोडा लो जातो। तुम्ही म्हणताय कॉलेज खूप ॲव्हरेज आहे का, याचा कट ऑफ खाली का जातो, कारण की या कॉलेजला इंटेक जास्त असल्यामुळे कॉलेजचा कट ऑफ खूप खाली येतो। ओके, एवढंच कारण आहे, तुम्ही समजू शकता नेमकं काय म्हणायचं आहे। ओके, त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग 360 आहे। त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड रिजनल लँग्वेजमध्ये 60 सीट्स आहे। त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी 180, ENTसाठी 180, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 180, इन्फॉर्मेशनसाठी 180, नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 180 आणि रोबोटिक्स अँड ऑटोमेशनसाठी बघ 180चा इंटेक या कॉलेजमध्ये आहे। हे झाले फक्त अंडर ग्रॅज्युएट कोर्स। त्याच्यानंतर बीटेकसाठी इंटेक आहे बघा, अंडर ग्रॅज्युएट बघा हा एक आहे। PGसाठी, PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट, म्हणजे तुमच्या डिग्री झाल्याच्यानंतर तुम्हाला पुढे शिकायचं असतं त्याला मास्टर म्हणजे आपण एमटेक। हा झाला बीटेक। त्यानंतर एमटेकमध्ये डाटा सायन्स, IoT, पॉवर सिस्टम, रोबोटिक्स ऑटोमेशन अँड डिझाईन इंजिनिअरिंग आणि MBA अशा इतक्या 6 ब्रँचेस इथे आहेत अवेलेबल। ओके, तर त्याच्यानंतर बघूया हा जो कोर्स आहे हा सेकंड इयर बघा। त्याच्यानंतर बघा आपण झाला इंटेक झाला, याचा कॉलेजचा इंटेक झाला, कोणत्या ब्रँचेससाठी किती इंटेक आहे। तर त्या ॲक्च्युली कॉलेजचं फी स्ट्रक्चर कसं आहे, अकॅडमिक इयर 2026-27च्या नुसार या कॉलेजमध्ये फी स्ट्रक्चर, फीज किती आहे, ट्युशन फी किती आहे, अदर फीज किती आहे, डेव्हलपमेंट फीज किती आहे बघूया। तर या कॉलेजचा 2025-26चा ॲप्रूव्हनुसार ट्युशन फी आहे इथे 1,14,782 रुपये, तर पूर्ण फी 1,32,000 या कॉलेजची पूर्ण फीज आहे। डेव्हलपमेंट फीज इथे 17,000 रुपये आहे। आणि बघा अकॅडमिक इयरनुसार इथे फीज दिलेली आहे। मागच्या 5-6 वर्षामध्ये कशी फीजची इन्क्रीजमेंट झाली, 19-20ला 90,000 होती, तर 25-26ला 1,32,000 या कॉलेजची फीज झालेली आहे। तरी गव्हर्नमेंट कॉलेज COP पेक्षा कॉलेजची फीज कमी आहे। ओके, तर बघूया ह्या झालं स्ट्रक्चर बघितलं, इंटेक बघितलं। आता त्या कॉलेजचा ॲक्च्युली त्या कोणत्या ब्रँचमध्ये किती कट ऑफ लागतो ते बघूया सर्वात पहिले। तर बघा सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ किती लागतो, तर काही असं म्हणतात की खूप कमी कट ऑफ असेल किंवा खूप कमी पर्सेंटाईल असेल तर मला कोणतं कॉलेज लागेल, तर तुमच्यासाठी हेच कॉलेज आहे। तर बघा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी फक्त 70चा इंटेक आहे, 70% हे कॉलेज अलॉट झालेलं आहे जी ओपनसाठी। ओके, त्याच्यानंतर बघा SC साठी फक्त 56%, तर ST साठी फक्त 22% सुद्धा कॉलेज अलॉट झालेलं आहे। तुम्ही म्हणता असाल की मला 22 आणि 30% तर कोणतं कॉलेज अलॉट होईल, तर हेच कॉलेज आहे ते। 22% द सिव्हिल ब्रँचेस भेटते ST कॅटेगरीमध्ये। त्याच्यानंतर VJमध्ये 67%, तर NT1साठी 61 आणि NT2साठी 70% म्हणजे 70% तर NT3साठी 67 म्हणजे 67% OBCसाठी 64, तर ACBCसाठी 66, ओपनसाठी 74%। ओके, त्याच्यानंतर बघा लेडीजसाठी आहे हा कोणत्यासाठी, लेडीज ओपन, लेडीज SC, VJ, लेडीज AD, लेडीज OBC हा सर्व कॅटेगरी। TFWचा कट ऑफ लागला इथं 78 म्हणजे 78% हा TFWचा कट ऑफ आहे। आणि EWचा कट ऑफ फक्त 10चा आहे। EW जर तुमच्याकडे असेल फक्त 10चा इथला कट ऑफ आहे EWचा। त्यानंतर रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये
ओपनचा कट ऑफ आहे 76% आणि एस साठी आहे 60, विजेसाठी आहे 71, तर NT1 साठी आहे 62 म्हणजे 72% वरती कॉलेज अलाउड झालेलं आहे. 73 NT2चा NT3चा 70%, ओबीसीसाठी 75%, तर ACBC साठी 73% असा कॉलेजचा कट ऑफ आहे. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी या कॉलेजचा कट ऑफ आहे ओपनसाठी 87, तर ST साठी 78%, ST साठी आहे 55%, विजेसाठी 81, तर NT1 साठी 81, ओके, तर NT2 साठी 84. तर असं तुम्ही बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचा कट ऑफ आहे आपल्यासाठी TFW साठी एक आहे 88 आणि EW साठी 62%चा कट ऑफ आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग ऑटोमेशन. ओके, त्याच्यानंतर ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कट ऑफचा किती आहे तर 85. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT चा कट ऑफ आहे 85, त्यानंतर SC चा आहे 75, ST चा आहे 42 म्हणजे 42%, तर विजेसाठी 80%, NT1 साठी आहे 79%, तर NT2 साठी आहे 82%. त्यानंतर येतं ओबीसी जनरल ओबीसी साठी या कॉलेजचा कट ऑफ आहे 85%. त्यानंतर येतं एसीबीसीचा कट ऑफ आहे 84%. त्यानंतर लेडीजसाठी आहे लेडीज स्पेशल, लेडीज ओपन, लेडीज SC, लेडीज ST, लेडीज विजे, NT1 लेडीजसाठी फक्त स्पेशली सीट्स अलॉट असतो प्रत्येक ब्रँचमध्ये. लेडीजसाठी काही सीट वॅकंट असतात, त्यासाठी लेडीजची कट ऑफ हाय. ओके, त्यानंतर बघूया TFWS आणि EWSचा कट ऑफ. TFWSचा कट ऑफ आहे 86, तर EWSचा कट ऑफ आहे 56% फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी. त्यानंतर येतं कम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेजमध्ये या कॉलेजचा कट ऑफ आहे 82%, ओपनचा आहे ST साठी 68, तर विजेसाठी 71, तर NT3 साठी आहे 79%. तर बघू शकता असंच कट ऑफ आहे. त्यानंतर बघूया EWS आणि TWSचा. EWS साठी फक्त 32%चा कट ऑफ आहे. ओके, त्यानंतर दिशा कम्प्युटर इंजिनिअरिंग या ब्रँचचा कट ऑफ लागतो ओपनसाठी 80%, तर ST साठी लागतो 62%, तर विजेसाठी लागतो 72, तर NT2 साठी लागतो 68, तर NT2 साठी लागतो 78%. त्यानंतर येतो NT3. आता सर्व कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला दिसत असेल इथं. सर्व कॅटेगरीचा कट ऑफ मी काय आता वाचू शकत नाही, रीड करू शकत नाही. तुम्ही ज्याच्या रिक्वायरमेंटनुसार त्या तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर येतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. ओके, त्यानंतर बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंगचा ओपनचा कट ऑफ लागतो 84%. आणि या कॉलेजचं कसं माहिती आहे, या कॉलेजमध्ये खूप सारे इंटेक आहे. त्याच्यामध्ये कसं 360 हा कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी, AIML साठी, तर 360चा इंटेक असेल म्हणजे 1000 विद्यार्थी या टेक ब्रँचेसमधून होतात. म्हणून या कॉलेजचा कट ऑफ आहे थोडा खाली येतो. कॉलेज एकदम चांगलं कॉलेज आहे, ॲडमिशन घेऊ शकता तुम्ही. असं काही नाही की कॉलेजचा खूप लो पर्सेंटाईल जाते म्हणून आता कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं नाही. कारण की लो पर्सेंटाईल कॉलेज लागते, कारण की या कॉलेजमध्ये इंटेक जास्त आहे, एवढंच यामागं कारण आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स कट ऑफ बघू शकता तुम्ही 84% ओपनसाठी, तर ST साठी फक्त 25% वरती कॉलेज लागलेलं आहे. तर ओबीसीसाठी लागलेलं आहे 83%, तर ACBC साठी 82% वरती कॉलेज अलॉट झालेलं आहे. त्यानंतर बघा TFWS साठी 86% आणि EW साठी लागलं तर फक्त 35% वरती कॉलेज अलॉट झालं होतं. ओके, डाटा सायन्स आणि मशीन लर्निंग आणि डाटा सायन्स. ओके, काय कॉलेजचा कट ऑफ पूर्ण ब्रँचचा आपण कट ऑफ बघितला आहे. त्यानंतर कॅम्पस जर बघितलं झालं तर कॅम्पसचं लोकेशन नरेमध्ये आहे. तुम्हाला हॉस्टेल आणि खाण्यासाठी म्हणजे मेससाठी खूप इतके काही जास्त खर्च येणार नाही इथं, कारण की हे कॉलेज एक पुण्याच्या मेन एरियामध्ये नसून तर थोड्या आउटसाईड एरियामध्ये म्हणजे नरेसारख्या ठिकाणी आहे. तिथे पण असं काय खूप जर बॅकवर्ड एरिया नाही आहे, ठीकठाक एरिया आहे. VIT कॉलेज पण इथून जवळच आहे, म्हणजे त्याच एरियामध्ये तसाच एरिया आहे. जसा VIT कॉलेजचा एरिया आहे तसाच झील कॉलेजचा पण एरिया आहे. तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ॲडमिशनचं कॉलेजचं लोकेशन पण छान आहे, कॉलेजचा कॅम्पस पण छान आहे, ॲक्च्युली कॉलेजचं प्लेसमेंट पण छान आहे, कट ऑफ पण कमी आहे आणि सर्व गोष्टी कॉलेजचं छान आहे. ॲव्हरेज जर पर्सेंटाईल तुम्हाला असेल तर तुम्हाला चांगलं कॉलेज झील कॉलेज आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.